हाय हॅलो नमस्कार, कशा सगळे मजेत आहात ना? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. एंटर केला आहे आंध्र प्रदेशमध्ये. आता येईल स्टेशन गुंतकाल. शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहे. गुंतकालमध्ये ना सगळ्यात छान आणि टेस्टी असा नाश्ता मिळतो. मग ते ढोसे असू दे, ओनियन उत्तप्पा असू दे, मेंदूवडा असू दे, इडली असू दे, सांबार चटणी सगळं मिळतं. तर आम्ही स्पेशली ॲक्च्युली तिथे ना 5 मिनिटाचा हॉल्ट होता, त्याच्यामुळे पटकन उतरून ना मी व्हिडिओही करून घेतली आणि मुलांना खाण्यासाठीही घेतलेले आहे. ट्रेनमध्ये येतात, पण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच बघितलेलं ना, तर गुंतकाल हे फेमस म्हणजे स्पेशल साऊथ इंडियन फूडसाठी खूप छानच आहे. तर ओनियन उत्तप्पा आणि मेंदूवडा घेतला मी मुलांचा खायला आणि इडलीही घेतलेली आहे. तर चला पुढचा मला वाटतं ह्याच्या पुढचं स्टेशन आहे येरगुंटा आणि त्याच्यानंतर कडप्पा आणि मग रेणुगुंटा असं आहे स्टॉप. तर चला आता मुलांचा नाश्ता वगैरे झाला की आता आपण थोड्या वेळातच पोचू. तर इथे ना बॉईल शेंगावाला आलेला, तर त्यांच्याकडून शेंगा घेतल्या खायला. ट्रेनमध्ये असेल ना तर मुलं काय ना काय मागतातच खायला, म्हणून घेतलेले खायसाठी. थँक्यू. तर कडप्पाला आलेलो आहोत. कडप्पाला ही ॲक्च्युली मला वाटतं 2 मिनटंच काय हॉल्ट आहे, पण पटकन उतरलो आणि फोटोज वगैरे काढून घेतलेले आहेत. कडप्पा या रेल्वे स्टेशनला नाव ह्याच्यासाठी पडलं कारण इथे जे माउंटन्स होते ना ते ना कडप्प्यासारखे आहे, त्याच्यामुळे ह्याला कडप्पा हे नाव पडलेलं आहे. तर चला पुढच्या जर्नीसाठी सुरू करूया. आणि आता ह्यानंतर पुढचा स्टेशन येणार आहे, म्हणजे 2-3 स्टेशन आहेत पण नंतर रेणुगुंटा आहे. त्याच्यामुळे ना सगळ्या बॅगा वगैरे काढून आता लाईनीत लावून घेणार, कारण सामान खूप आहे आमच्याकडे. खोबऱ्याची चटणी, सलाड आणि रेल्वेवाल्यांचं जेवण, चपाती, भाकरे नरम आहे त्या. तुम्ही सलाड नाही टाकलं कोणाला? दिलं सगळ्यांना. पप्पू राहिला असेल वरती. पप्पूला तुला काय पाहिजे वरती आहे ना. तर आता स्टेशन येणार आहे रेणीगुंटा. सगळे निघालेले आहेत, असे लाईनीत उभे आहोत आणि ना सगळ्यांनी आपापल्या बॅगा पुढे घेतलेल्या आहेत. ट्रॉली बॅगा आहेत ना, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, ढकलत घेऊन जायची. इथे मुलांची मस्ती आहे, एक्साइटमेंट आहे की आता कधी उतरतो आणि पुढच्या जर्नीला सुरुवात करतो आहे. 80% ट्रेन ना चेन्नई एक्सप्रेसमधले 80% लोक इथेच उतरतात रेणुगुंटाला. तर इथे आम्ही रेणुगुंटाला उतरलेलो आहोत. सगळ्यांनी बॅगा काढलेल्या आहेत. 2 मिनटं हॉल्ट होता म्हणून दोन्ही साईडने असे ट्रॉली बॅग लावलेल्या आणि माणसं उभी होती. सगळे सामान काढलं आणि असं एकत्र आणून ठेवलेलं आहे. बॅगा काउंट केलेल्या आहेत, माणसंही काउंट केलेली आहेत, कोण राहायला नाही गेलं पाहिजे म्हणून. आमच्याकडे ना मुलं पण जास्त होती, सिनियर सिटीजनही आहेत त्याच्यामुळे, आणि लगेचही खूप होता त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं केअरफुल आम्हाला करायचं होतं. तर चेन्नई एक्सप्रेसला तर आपण बाय करूया आणि आपण आता आपलं सामान काउंट करून घेऊया. तर मी बोलली ना तुम्हाला 80% ट्रेन इथेच रिकामी होते. तर तू बाहेर आला ना तुम्हाला गर्दी बघून कळेलच. इथे ना जिना चढून ना बाहेर यायचं होतं. हाय बघा एवढी गर्दी आहे. प्रत्येक माणसाच्या मागे 2-2 बॅगा होत्या, ट्रॉली बॅगा आणि प्लस हँडबॅग असतात त्या वेगळ्या. मुलं होती त्याच्यामुळे ना जेवढं होईल तेवढं आम्हाला सावकाश करायचं होतं, घाई करायची, घाई गडबड करायची नव्हती. ते इथून ना ट्रेनमधून उतरलो की लेफ्ट साईडला आलो की बाहेर यायचं आहे. राईट साईडला ज्या रूटने ट्रेन आहे ना त्या साईडला राईटला त्यांच्या बसेस आणि ट्रॅक्स वगैरे लागलेले असतात. तर हे सामान थोडासा घेऊन मुलांना घेऊन ना आम्ही खालच्या साईडला आता उतरतोय. तुम्ही ह्या गर्दी बघून तुम्हाला कळलं असेल की अर्धी ट्रेन तर इथेच रिकामी झालेली आहे, कारण बहुतेक आमच्या कंपार्टमेंटला जेवढे होते ना तेवढे सगळे रेणुगुंटाला जाणारे होते, म्हणजे तिरुपतीला जाणारे.
तर इथे ना ही 4थी वेळ आमची तिरुपतीला यायची, त्याच्यामुळे बहुतेक सगळं आमचं बुकिंग वगैरे ना आम्हाला माहिती आहे कसं करायचं आहे ते. इथे ना आम्ही बस ट्रॅक्स करण्यापेक्षा ना आम्ही बसची वेट केली. बसेस ना इथून अगदी 2 मिनटाच्या अंतरावर आहे, पुढे गेला तुम्हाला कळेल. आम्ही सगळे आले का बघितले, इथे जमा झालो एका दुकानाजवळ. अन्वी थांब, आईचा हात पकड. इथे आज बसमध्ये गेले आतमध्ये सामान चढवत आहे. तिला विचार चालत का नाही. ए बाय, तुला चप्पल घेते आधी मी. नाही बोला ना. का चालत नाही? चप्पल नाही ना, तू गरीब आहेस ग माझी बाय. सुखी माणूस सगळ्यात सुखी माणूस आहे हा, ही आणि तो शिवांश. कशी एकदम टोनिंग मध्ये बोलते, माझ्याकडे चप्पल पण नाही ना, मी कशी घालू. ए बॅगा पुढेच राहू दे. तुझा हा बघा फोटो एक्सप्रेस. बाय. सप्तगिरी एक्सप्रेस आहे, चेन्नईवरून आलो ना आता. सप्तगिरी एक्सप्रेस. बाय. हे मला खरंच बाय करते. एक मिनिट. नाही बा, इथे बस. तर इथे बस लागलेली, बसमध्ये आम्ही चढलो आणि इथे तिकीट आहे रेणुगुंटा टू तिरुमाला 120 आहे पर पर्सन. तर आम्ही सगळ्यांची तिकीट काढून घेतली आणि आता ना इथे बॅगा सेट करायच्या होत्या, कारण ना वरती घाट आहे चढायला. म्हणजे खूप टर्निंग आहे, त्याच्यामुळे सेटअप करायचं होतं बॅगांचा, कारण बॅगाही हलतील ना जोरात म्हणून. तर ड्रायव्हरच्या बाजूलाच जो कंपार्टमेंट होता ना मोठा असा, तर त्याच्यातच आम्ही बॅगा सेट केलेल्या आणि जागा पकडून घेतलेली. इथे एक रूल्स आहे की उभ्याने ना प्रवास करून देत नाही अजिबात, कारण जे टर्निंग आहेत ना, टर्निंगच्या वेळी ना पूर्ण लोड आपला लेफ्ट राईट असा होतो. त्याच्यामुळे सगळ्यांना बसून घ्यायला सांगितलं आणि बॅगा आधी व्यवस्थित लावून घ्यायला सांगितलं. इथे शिवांशची मस्ती चालू होती. हा आहे छोटासा शिवांश, जो 9 महिन्याचा आहे, पण तो खूप मस्ती एन्जॉय करत होता. तर इथे तिकीट वगैरे आधी काढून घेतले आणि मग कंडक्टर काका आहेत ना ते उतरले आणि ड्रायव्हर एकटेच थांबलेले होते. बस सुटेल, बस ना ऑलमोस्ट भरली गेली नव्हती एवढी, पण इथे ना जास्त दाबून भरून घेत नाही, जेवढे होते ना तेवढे पॅसेंजर घेतले आणि बस आता सुरुवात होईल. इथे अमोल काही व्हिडिओ बनवत होते आणि मी पण काही व्हिडिओ बनवते. हे बघू शकता, बस ना मागच्या साईडला पूर्ण मोकळी आहे, भरलेली नाही. पप्पू वहिनी वगैरे सगळे बसलेले आहेत. आता ना इथून फक्त प्रवास आहे 1.5 तासाचा, म्हणजे स्टेशनच्या इथून, रेणुगुंटा स्टेशनच्या इथून तिरुमालाला म्हणजे वरती तिथे जायला आहे बरोबर 1.5 तास लागणार. तर मुलांसाठी पाणी वगैरे ठेवलेलं एक्स्ट्रा खाऊ वगैरे ते इथे ना स्टेशनपासून अगदी 2 मिनिट. बघा इथे हा स्टेशन आहे आणि स्टेशनच्या अंतरावर 2 मिनिटाच्या याच्यावरच बस स्टँड आहे. तर तिथे येऊन तुम्ही बस पकडलास तर सोयीस्कर होईल आणि कमी रेटमध्ये. चला मग. तिकीट नाही ठेवलं स्टेशन सावली रात्री मी तिथे टर्न येतील ना घाट
तेव्हा जाईल ती. चालू आहे. जाईल ना हा ब्रिजचा तर इथे लागला आहे चेक पोस्ट, जिथे सगळ्या बसेस किंवा ट्रॅव्हल्स किंवा प्रायव्हेट कार किंवा ट्रॅक्स वगैरे त्यांच्या असतील ना, त्या सगळ्या इथे थांबतात. बसमधून जेवढं आपण सामान भरलं आहे ना, तेवढा सगळं सामान खाली काढायचा आणि आपल्या बॅगांपासून सगळं, आणि ते चेकपोस्टला चेक करणार आणि पुन्हा ते उचलून आपण त्याच बसमध्ये, जेव्हा पुढे बस लागते ती एम्प्टी झालेली, मग तिथे जाऊन टाकायचं आहे. तर इथे परत हा लोड ना खूप वाटतो, कारण स्टेशनला उतरलं की सगळं सामान परत बसमध्ये टाकायचा, परत चेकपोस्टला आलो की सामान सगळं खाली काढायचं आणि परत चेकिंग करून परत एवढं सामान लोड उचलून बसमध्ये टाकायचा. जेवढं होईल ना तेवढं सामान कमीच नाही, कारण आमच्याबरोबर मुलं जास्त होती ना, त्याच्यामुळे आम्हाला सामान जास्त घ्यावंच लागलं. हे पाहू शकता बंटीने वगैरे सगळ्यांनी कशा बॅगा लोडेड केलेल्या आहेत. आणि आता हे पुढे जाऊन ना बस नंबर आपण लक्षात ठेवायचा फक्त, कारण त्यांची सगळ्यांची बस सेम आहेत, फक्त नंबर लक्षात ठेवायचं कुठल्या बसमध्ये आपण बसलेलो आणि तिकीट काढलेली. तर इथे चाललो आहोत आम्ही चेकपोस्टला सगळं सामान चेक करायला. एका साईडनी बॅगा टाकायच्या, त्याच्यात ॲटोमॅटिक ते चेक होणार आणि दुसऱ्या साईडने माणसं असे त्या मशीनमधून जाणार आणि मग तिथे चेकिंग होणार. तसे चेकिंग झाल्यानंतर परत बसमध्ये आम्ही सामान लोड केलेला आहे. एवढं लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक वस्तू कधीच घेऊन जाऊ नका. इलेक्ट्रिक वस्तू ते लास्ट टाईम आम्ही आलेलो ना, तर जे पाणी गरम करतात ना हीटर, ते घेऊन आलेलो, तर त्यांनी ते जमा करून घेतले होते, त्याच्यामुळे आता आयडिया आलेली आहे. तर चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात. आता इथून मेन पॉईंट आहे की इथून टर्निंग एवढे असणार आहेत ना की जर कोणाला वॉमिटिंगचा त्रास वगैरे होत असेल ना, तर त्याने आधीच गोळ्या घ्यावे. तर वरती आम्ही स्टँडला पोचलेलो आहोत. पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर स्टँडला पोचलो. बसमधून सगळं सामान काढून घेतलं आणि आता हे रूम बघण्यासाठी जाणार होते, पण इथेच आमचा मेन प्रॉब्लेम झालेला आहे. तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल. तिथे ना सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंतच रूम बुकिंग होतात, नंतर क्लोज होतं. त्या इथे ना लगेज ठेवण्यासाठी लॉकर आहेत. तर आम्ही विचार केला एवढा वेळ कोणाला कुठे उन्हात बसवणार, त्याच्यामुळे लगेज आपण लॉकरमध्ये ठेवू आणि मग ज्याला हवी तिथे फिरतील, आम्ही आमचं रूमचं काम करू. रूमचं काम पण कसं केलं ना, हे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. प्रॉपर अभ्यास करूनच इथे येत जा, या कोणाला यायचं असेल तर. नाही तर ही व्हिडिओ जर प्रॉपर तुम्ही बघितली ना तर तुम्हाला कळेल. तर इथे आम्ही विचार तर केलेला ट्रॉल्या ज्या बॅगा आहेत ना त्या लॉकरमध्ये ठेवायचं, पण नंतर सडनली विचार आम्ही हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तिरुपतीला पोचलेलो आहोत आणि हा जो तुम्ही बघत आहात तो तिरुपतीचा बस डेपो आहे, जो वरती आहे. तिथे आल्यावर आम्ही पहिलं रूम बघायला सुरुवात केली. गेले 2 तास झाले आम्हाला की आम्ही रूम बघत आहोत, पण आम्हाला एकही रूम अवेलेबल नाही आहे. रूम सगळ्या फुल आहेत. झालंच तर प्लीज प्रत्येकाने 2 महिने 1 महिना आधी रूम बुक करून या. इथे बालाजी रेस्टॉरंट म्हणून आहे बघा, तिथे ना फ्री लॉकरची सोय आहे, पण ऑलमोस्ट आमच्याकडे ना बॅगा पण खूप आहेत आणि मुलंही खूप आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते नाही करू शकत. त्याच्यामुळे आता आम्ही जो सेकंड प्लॅन केलेला ना तो आता आम्ही करणार आहोत. तो कुठला केलेला तो लवकरच तुम्हाला कळेल, तर व्हिडिओ पाहत राहा. पण कोणीही तिरुपतीला येणार असेल तर ऑनलाईन बुकिंग करूनच या, दर्शनाची पण आणि रूमची पण. ती बुकिंग कुठे करतात ना हे मी तुम्हाला नंतर सांगेलच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण सध्या मी आता ज्या जागेवर उभी आहे ना तिथून मी म्हटलं हे सांगणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना, जर तुमचं तिरुपतीला यायचं प्लॅनिंग असेल तर चला भेटूया आपण नंतर. बाय. कारण मुलं पण भरपूर आहेत आणि सामान पण खूप आहे. शेवटी ना आम्ही इथे वरती येऊन क्लायमेट पण छान आहे, पण रूम तर पाहिजे ॲटलिस्ट, फ्री तरी होऊ आम्ही म्हणून. हे बघा असे पण ब्लॉक आहे तिथे, हे बघा
पण हे सगळे रूम फुल आहेत आणि ह्याची ना जी किंमत सांगू तुम्हाला रूमची 50-50 रुपये आहे. म्हणजे 4-5 रूम आहेत, 50-50 रुपयात आहेत. हे ऑलमोस्ट सगळे फुल झालेले आहेत. 100 रुपयाचे पण रूम आहेत, 1000चे पण आहेत आणि 50 रुपीजचे पण आहेत रूम. आत्ता अवेलेबल नाही आहेत, पण जसं काय झालं ना तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता आम्ही हा बस स्टँड आहे, इथे सगळ्यांना बसवलेलं आहे. सोय छान आहे. इथे बघाल तुम्ही तर एकदम स्वच्छता खूप सुंदर आहे. काही कपडा काही कचरा टाकलेला बघितला ना तरी लगेच ते वर्कर येऊन ना क्लीन करतात इथे. तर चला भेटूया आपण नंतर. आता आमचं बी प्लॅनिंग काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. आणि आमची माणसं अशा प्रकारे थकलेले आहेत. काल 4 वाजल्यापासून घरातून निघालेलो आहोत. इथे चेहरे बघा सगळ्यांचे कसे थकलेले आहेत. काल 4 वाजल्यापासून निघालेला हा माणूस आहे. ह्याची 2 मुलं 2 बॅगा घेऊन फिरतोय तो. हा सगळ्यात सुखी माणूस आता चालायला लागलेला आहे. आणि एवढं लगेज आहे आमचं. पप्पा कुठे बसले? हा पप्पा वॉशरूमला गेलेले आहेत. तर चला भेटूया नंतर. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ लगेच टाकणार आहे, कारण 2 तासाच्या स्किप नंतर पुढे काय झालं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.